नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 15 धडाकेबाज निर्णय आजपासून लागू। 6 ऑगस्ट गुरुवार। काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करणाऱ्या व अपात्र लाभार्थ्यांविरोधात कारवाईला वेग आला आहे। सरकारने केलेल्या ऑडिट आणि डेटा पडताळणीला पात्रता नसतानाही योजनेचा लाभ घेतलेल्या अनेक लाभार्थी आढळल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये आयकर भरणारे सरकारी कर्मचारी तसेच चुकीची माहिती किंवा बनावट कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेतल्याचा संशय असलेल्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे। तसेच या प्रकरणात दोषी आढळल्यास तुरुंगवासाची शिक्षा होण्याची शक्यता आहे। सरकारच्या माहितीनुसार पात्रता नसतानाही काही जणांच्या खात्यात दरमहा 1500 रुपयांचा हप्ता जमा होत होता। अशा लाभार्थ्यांकडून नियमानुसार मिळालेल्या अनुदानाची वसुली केली जाऊ शकते। तसेच खोटी माहिती देणे, पात्रता लपवणे किंवा बनावट कागदपत्रांच्या आधारे लाभ घेतल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित कायद्यानुसार त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे। मात्र प्रत्येक प्रकरणातील पुरावे आणि वस्तुस्थितीच्या आधारेच पुढील कारवाई केली जाणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। CCMP प्राप्त होमिओपॅथी डॉक्टरांना MMC नोंदणी करण्याच्या प्रस्तावासंदर्भात बुधवारी सायंकाळी मार्चच्या प्रतिनिधींची वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या संचालक आणि MMCच्या निबंधकांसोबत झालेल्या बैठकीमध्ये कोणताही तोडगा न निघाल्याने मार्चने आपले बेमुदत आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार 6 ऑगस्ट रोजी ही बंद कायम असल्याचे मार्चकडून जाहीर करण्यात आले आहे। वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत मार्चच्या प्रतिनिधींनी त्यांच्या सर्व मागण्या संचालक व निबंधकांसमोर मांडल्या। या मागण्यांची बैठकांमध्ये गंभीर दखल घेऊन सर्व मागण्या तातडीने मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यात येतील। तसेच येत्या काही दिवसात सकारात्मक व ठोस निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले। तसेच काही विषय न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यांचा कायदेशीर चौकटीत विचार करण्यात येत असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेस आणखी 3 वर्षाची मुदतवाढ देण्यास तसेच योजनेत पात्र भूमिहीन शेतमजूर व महिला शेतकऱ्यांचा समावेश करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते। यापूर्वी ही योजना कुटुंबातील 2 सदस्यांना लागू होती। आता ही योजना शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना लागू होणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा। महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विभागांशी संबंधित तसेच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे। यामध्ये शेतकरी कल्याण, ऊर्जा, न्यायव्यवस्था आणि प्रशासन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हे निर्णय महत्त्वाचे मानले जात आहे। मुंबई शहरातील सर्व शासकीय कार्यालये, मुंबई महानगरपालिकांची वीज देयके बेस्टच्या संयुक्त बिलिंग प्रणालीद्वारे केंद्रीकृत पद्धतीने अदा करण्यास मंत्रिमंडळाने प्रशासकीय मान्यता दिली आहे। यामुळे वीज बिल व्यवस्थापन अधिक सुलभ आणि पारदर्शक होण्याची अपेक्षा आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे। यासाठी त्यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। निवेदनात काळे यांनी नमूद केले आहे की गेल्या 4 दशकात आमदार, खासदार आणि महाराष्ट्राचे
उपमुख्यमंत्री म्हणून कार्य करताना अजित पवार यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासाला मोलाचे योगदान दिले आहे. वित्त व नियोजन, जलसंधारण, ऊर्जा, ग्रामविकास आणि कृषी यासारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी त्यांनी प्रभावीपणे सांभाळली. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागात अनेक विकासकामे व लोककल्याणकारी योजना राबविण्यात आल्या. दूरदृष्टी, प्रभावी प्रशासन आणि तातडीने निर्णय घेण्याची क्षमता यामुळे त्यांना व्यापक जनसमर्थन आणि विशेष ओळख मिळाली, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. सरकारी तिजोरीत खडखडाट असताना राज्य सरकार आपल्या योजनांच्या प्रसिद्धीवर चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस तब्बल 85 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. साप्ताहिक महाराष्ट्र या संकल्पनेच्या अंतर्गत वृत्तवाहिन्यांमार्फत मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांबरोबर इतर भाषांमधून रिपोर्ताज बुलेटिनची निर्मिती करून सरकारच्या निर्णयाची व्यापक प्रसिद्धी केली जाणार आहे. माहिती आणि जनसंपर्क विभागाने बुधवारी या संदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीसोबतच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी जाहीर केलेले निर्णय, योजना तसेच विविध उपक्रमांची नाविन्यपूर्ण पद्धतीने प्रचार प्रसिद्धी करण्याची ही योजना आहे. वृत्तवाहिन्यांसह सर्व भाषेतील वृत्त आधारित डिजिटल माध्यमे यांचाही समावेश माहिती आणि जनसंपर्क विभागाने तयार केलेल्या माध्यम आराखड्यात आहे. आराखड्यानुसार या कार्यक्रमाचा कालावधी 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 असा राहील. त्यासाठी येणाऱ्या 85 कोटी 22,34,355 कोटी रुपयांच्या खर्चाला आज मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. एकीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 29 ऑगस्टपासून पुन्हा एकदा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. मराठा समाजात कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी जरांगे यांनी आरपारच्या लढाईची घोषणा केली आहे. मात्र दुसरीकडे मराठवाड्यातून मराठा आरक्षणाबाबत अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे. जरांगेंच्या तीव्र लढा आणि उपोषणानंतर शासनाने काढलेल्या अध्यादेशानुसार देण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्रे आता अवैध ठरू लागल्याने पुन्हा एकदा मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी नव्याने वर्तन आचारसंहिता लागू केली आहे. त्यानुसार एसटीची प्रतिमा मलिन करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई करण्याचा इशारा एसटी महामंडळाने दिला आहे. जे कर्मचारी नियमांचे पालन करणार नाही त्यांच्यावर कारवाई करू असे महामंडळाने स्पष्ट केले आहे. एसटीचे उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी परिपत्रक जारी केले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थान मुंबई येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाअंतर्गत विविध प्रकल्पांच्या भूसंपादन संदर्भात आढावा बैठक पार पडली. राज्यामध्ये नवीन औद्योगिक वसाहतीचा विस्तार वेगाने होत आहे. या विस्तारातून औद्योगिक विकास होणार आहे. त्यामुळे उद्योगांना आवश्यक जमीन वेळेत उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. भूसंपादनाची प्रक्रिया गतिमान करून महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाला चालना द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, औद्योगिक भूखंड वाटप प्रक्रिया आणि पारदर्शक करण्यासाठी मिलाप या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज, रिअल टाइम ट्रॅकिंग, ऑफर लेटर आणि वाटप आदेशांचे स्वयंचलित वितरण तसेच डॅशबोर्ड सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 1 ऑक्टोबर 2025 ते 31 जुलै 2026 या कालावधीत राज्यात 1183 औद्योगिक भूखंडाचे वाटप करण्यात आले आहे. त्यातून 5,502 कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे.